नमस्कार मित्रांनो, मी त्याच्यात स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहे लालबागला. लालबागच्या राजाचा डेकोरेशन बघायचं आपल्याला. यावर्षी कसं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी या व्हिडिओमध्ये. एक नंबर आहे, सुंदर आहे डेकोरेशन, तुम्ही आता बघायलाच आपल्या व्हिडिओमध्ये. तर चला मग आपण जाऊया लालबागला. चला. तर इकडे बघताय तुम्ही अग्निशामक कक्ष करून इकडे आहे. फुल इमर्जन्सीसाठी सुविधा केलेल्या आहेत इकडे. ते मदत कक्ष आहे, ध्वनिक्षेप कक्ष. फुल एकदम टाईट सिक्युरिटी करून ठेवली आहे इकडे. इथे वैद्यकीय कक्ष आहे. जर काय त्रास वगैरे झाला कोणाला तर इथे वैद्यकीय कक्ष करून ठेवला. ते बघताय तुम्ही इकडे रांगा लागणार भक्तांच्या. तर मित्रांनो, आम्ही इकडे गेलेलो ना, तर इकडे लाईट्स ऑफ होत्या, त्याच्यामुळे आम्हाला ते लाईट बंद करूनच शूट करायला मिळालं. तुम्ही जाल तर आता गणपतीमध्ये तर लाईट चालूच असेल, तर तुम्हाला चालूच भेटेल. पण अतिशय सुंदर आहे सगळं केलेलं इकडे डेकोरेशन. तर तुम्ही मस्त विजिट करा. तरी बघता इकडे तुम्ही वरती, आणि इकडे समोर बसतो तो आपला लालबागचा राजा.
तर आता आपण आलोय गणेश गल्लीच्या इथे. तर इथे रामेश्वर मंदिर बनवणार आहे यावर्षी. हे बघा पूर्ण तयारी चालू आहे. इकडे तुम्ही बघताय तो रामेश्वर मंदिराचा टॉप आहे, तो वरती ठेवणार आहेत एकदम. इथे बघता अशा प्रकारे वरती हे केलं, लाइटिंग केली आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघताय इकडे ते रामेश्वर मंदिर तयार करण्यात आले. फुल एकदम जय्यत तयारी चालू आहे. इकडे आतमध्ये बसतो तो मुंबईचा राजा, गणेश गल्ली. इकडे सगळी व्यवस्था केली आहे. इकडून पूर्ण आतमध्ये येण्याची व्यवस्था आहे. आणि हा इकडे समोर बसतो तो राजा. आणि हे बघताय इकडे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा मुख्य कार्यालय आहे इकडे. आणि इकडेच मुंबईचा राजा बसतो. आणि इथे बघता मित्रांनो पूर्ण तयारी चालू आहे. तर मित्रांनो आता आपण आलोय लालबागच्या राजाच्या गेट वरून बघायला. ब्रिजवर आलोय. ब्रिजवरून तुम्हाला दाखवतो मी लालबागचा राजा गेट कसा दिसतोय ते. तर मित्रांनो मी आहे समोरच ब्रिजवरती लालबागला. आणि मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो एक लालबागच्या राजाच्या गेटचा. एक असं सुंदर दृश्य आहे, मन प्रसन्न करणार आहे. तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही बघताय इकडे पब्लिक आहे ना, फक्त शूट करण्यासाठी थांबली आहे. पब्लिक बघा तुम्ही, गर्दी बघा गेट ब्रिजवरती. फक्त या गेटच्या शूटसाठी थांबली आहे इकडे पब्लिक. आणि एक नंबर बनवला आहे यार. तुम्ही डोळे बघताय हत्तीचे आणि त्याच्यावरती तो मुकुट बघताय ना, ती एकदम सोन्याचाच वाटतंय. एक नंबर बनवलाय. 2 दिवस उरलेत फक्त गणपती बाप्पा आगमनासाठी. आणि हा लालबागच्या राजाचा दरबार तुम्ही बघताय. एक अगदी सुंदर असं बनवलंय.
तर मित्रांनो ही आहे लालबाग नगरी, लालबागच्या राजाची. बघा सुंदर. या साईडला परळ आणि इथे हा सुंदर असा राजाचा थाट तुम्ही बघता यावर्षी नवीन रूपामध्ये. सगळे फोटो क्लिक करण्यासाठी थांबले आहेत सगळे, कारण दृश्यच तसं आहे एकदम भारी एकदम. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत बाय, सी यू, टेक केअर. काळजी घ्या स्वतःची. चला बाय बाय. तर मित्रांनो तुम्ही बघताय हा माझ्या मागे रोड आहे, तो परळचा रोड आहे. आणि हा इकडे परळच्या इथून ब्रिज आहे, वरती जायला लालबागला जातो हा ब्रिज. तर तुम्हाला जायचं असेल तर या ब्रिजनी वरती जावं लागेल. आणि इथून 1.5-2 किलोमीटर 2 किलोमीटर तरी आहे लालबागचा राजाचा गेट. आणि तिथून खाली उतरायला परत भायखळ्याला उतरावं लागतं. तर आता आम्ही निघालोय घरी जायला. रात्रीचे वाजलेत 12:20 झालेत आहेत आणि आता चाललोय आम्ही घरी.